नुकतंच ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीची चर्चा रंगली होती. त्यात महाराष्ट्राचे मास्तर अजितदादा आणि पैलवान मुरलीधर अण्णा हे दोघंही आमने-सामने दिसणार होते. पण आत्ताच एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे या निवडणुकीतून मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. म्हणजे अजितदादा पवार यांच्या विरोधात ते जे उभे राहणार होते ते आता उभे राहणार नाहीत. शुक्रवारी रात्री दोन्ही गटामधले मोठे नेते एकत्र बसले होते. त्या बैठकीनंतर मोहोळ यांनी ठीक आहे, मी मागे घेतो असं ठरवलं. आता पुढे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत अशी बातमी देखील समोर आली. ही निवडणूक एवढी चर्चेत आहे कारण यात राजकारणाचा मोठा खेळ आहे. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट दोघंही एकाच पातळीवर आले, पण कोण माघार घेणार यावर सगळ्यांचंच लक्ष होतं. शेवटी मोहोळ यांनी पाऊल मागे घेतलं. काही जण म्हणतायत की अध्यक्षपद पुढे 2 वर्षांसाठी दोन्ही गटांमध्ये वाटून घ्यायचं ठरलंय. म्हणजे आधी एक गट आणि नंतर दुसरा गट. पण असं होणं खरंच शक्य आहे का? हा प्रश्न निर्माण झालाय. थोडक्यात मुरलीधर अण्णांनी थोडं राजकीय शह दाखवला आणि यात सगळ्यांना उत्सुकता लागली की पुढचा डाव अजित पवारांचा काय असेल.